काल रात्री उशिरा एक फेसबुक लाईव्ह करण्यात आलं, ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं की माधवी खंडाळकर या नामक व्यक्तीने रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। त्यांनी आणि त्यांच्या भगिनींनी मिळून या ठिकाणी येत त्यांच्यावरती मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलेला होता। आपल्यासोबत स्वतः माधवी खंडाळकर स्वतः आहेत। काय नेमकं काल रात्री झालं होतं आणि तुम्ही जो लाईव्ह केला त्या लाईव्ह मध्ये तुम्ही रुपाली ठोंबरे पाटील यांचा उल्लेख केला, त्यांनी येऊन तुम्हाला मारहाण केली का? स्वतः रुपाली पाटील इथं आली नव्हती, पण तिची सख्खी बहीण प्रिया पाटील सूर्यवंशी, तिची मावशी म्हणजे तिच्या रक्तसंबंधातल्या ज्या महिला होत्या त्या इथं आल्या होत्या, तिघी चौघी जणी। शिवाय प्रिया पाटीलचा नवरा जो आहे एक अमित सूर्यवंशी म्हणून, ते आले होते आणि त्यांनी अचानक घरावरती येऊन आमच्या घरात घुसून मला मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्याकडनं मी आता एक 4-5 दिवसापूर्वी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एक तिच्याबद्दल वक्तव्य केलं होतं, जे मला पटलं नाही आणि त्याच्यातून त्या रागातून तिने हे करण्याचा प्रयत्न केला आणि मला ह्याच्यामागे कुणाचा सपोर्ट नाही किंवा कुणाचं काही नाहीये। आणि काल रात्री मी तिची कंप्लेंट करायला गेली असताना तिथे मला समजावून सांगण्यात आलं की तू माघार घे, तू असं कर, तू तसं कर। मी त्यावेळेला मनस्थितीत नव्हते, मी रक्तबंबाळ होते आणि मला चक्कर येत होती, मला सुचत नव्हतं काही। त्यावेळेला माझ्या घरच्यांनी, तिच्या घरच्यांनी वगैरे समजावून सांगितलं की आपलं हे फील्ड नाहीये, आपण यात नाही पडलं पाहिजे, असं तसं करून त्यांनी माझ्यावर बॉद्रेशन आणून मला ह्याच्यातनं बाहेर पड असं सांगून मला तिथं कंप्लेंट करायला त्यांनी म्हणजे हे केलं की नको, तू याच्यात पडू नको वगैरे। तिकडनं त्याच्यानंतर आम्ही सगळे घरी आलो। घरी आल्यानंतर तिच्या घरातले जे कोणी नातेवाईक आहेत ते आमच्या घरी येऊन त्यांनी मला फेसबुक लाईव्ह जायला सांगितलं की तू आता अशा प्रकारे माघार घे, कारण ह्याच्यातनं काहीतरी वेगळं राजकारण घडू शकतं आणि ह्याच्यातनं तुलाही त्रास होऊ शकतो, रुपाली ठोंबरेलाही त्रास होऊ शकतो। जी बाई सगळ्यांना त्रास देते तिलाही कुठला त्रास होणार मला माहिती नाही, पण रात्री 12:30 वाजता माझ्या घरामध्ये माझी लहान मुलं, माझे सासू सासरे आणि माझी काकू, आम्ही असं सगळ्या असताना जर कोणी येऊन आपल्याला जर असं हे करत असेल तर आपण त्यांना घालवायच्या मागे असतो की नाही बाबा आता काहीतरी करून हे इथून जा। आणि त्यामुळे मी शेवटचं ठीक आहे चालेल बघू आपण। मी थोडासा म्हणजे मानसिकरित्या माझं पण थोडंसं डिस्टर्ब असल्यामुळे मी त्यांना म्हणलं ठीक आहे देऊ। आणि ही जी बाईट आहे मी तुम्हाला ही जी आहे की मी गैरसमजुती वगैरे असं काही नाहीये, हे सगळं माझ्याकडनं वधवून घेतलेलं आहे। आणि मी सगळ्यांना लाईव्ह एवढंच सांगू शकते की माझं आधी मत हे होतं की रुपाली पाटील ठोंबरे सारखी महिला राष्ट्रवादी नाही कुठल्याच पक्षात नको, आणि हे आत्ताही मत तेच आहे आणि माझं कायम मत हेच राहील की ही बाई कुठल्याही पक्षामध्ये कार्यरत नसायला पाहिजे। आणि या सगळ्यामध्ये आता रुपाली ठोंबरे यांनी असं आरोप केलाय की तुम्हाला हे सगळं करण्यासाठी रुपाली चाकणकरांनी सांगितलेलं आहे, कारण की सध्या रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी संपदा मुंडे यांच्या बाबत केलेल्या विधानावर सध्या जे ट्रोल होत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहेत। आणि एकूणच हे सगळं राजकारण सुरू असताना कुठेतरी रुपाली ठोंबरे पाटील यांना बॅकफूटवरती आणण्यासाठी तुम्ही त्यांच्यावरती असे आरोप करावेत असं म्हणून तुम्हाला चाकणकरांनी सांगितलं, असं त्यांचं म्हणणं आहे। ती म्हणायला काही पण म्हणेल, पण वास्तविक जेव्हा मी पोस्ट टाकली मला नाही वाटत आहे की ती पोस्ट मी साधारण काहीतरी 2 तास वगैरे ठेवली असेल। रुपाली ताईंनी जर मला सपोर्ट करून ती पोस्ट टाकायला लागली असती तर मी माघार घेतलीच नसती, सगळ्यात महत्त्वाचं। आणि दुसरी गोष्ट, रुपाली ताई चाकणकरांचा ह्याच्यात काडीचा संबंध नाही आहे आणि मी जे काय करते ते मी डायरेक्ट पोलीस आणि म्हणजे CP ऑफिस आणि मी जी काय कंप्लेंट करते ती पोलिसां थ्रू करते। मला तिथून जर न्याय मिळत असेल तर मला आयोगाकडे जायची पण गरज नाहीये, बरोबर आहे की नाही? पण मला जिथून न्याय मिळेल तिथं मी जाणार, मग ते आयोग असू दे, पोलीस असू देत, नाही तर CP ऑफिस कुठेही असू दे, मला न्याय मिळायला पाहिजे एवढंच माझा उद्देश आहे। आणि ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण किंवा कुठल्याही राजकीय व्यक्तीचा संबंध आधीही नव्हता, आत्ताही नाही आणि मला वाटतं याच्या पुढेही माझ्या वैयक्तिक मताचं राजकारण करू नये रुपाली पाटील ठोंबरे हिनी, असं माझं मत आहे। आता तुम्ही कंप्लेंट मागे घेतलेली आहे, त्याचा व्हिडिओ सुद्धा पोलिसांनी रेकॉर्ड केलेला आहे आणि आता तुम्ही परत कंप्लेंट करणार आहे? हो, माझी मानसिक स्थिती नव्हती काल, मी काल रक्तबंबाळ होते। मला माझं स्वतःचं म्हणजे मी कधी आजपर्यंत राजकारणात नव्हते, ना समाजकारणात होते, ना कशात होते। मला कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये म्हणजे मला एवढा आपण त्याच्यामध्ये मुरलेलो नसतो, त्यामुळे मी मानसिकरित्या खरंच मी काल डगमगीत होते की
पण ह्याच्या आधी एकदा ही गोष्ट घडली, ही दुसऱ्यांदा घडली, इजा बिजा तिजा व्हायला नको म्हणून मी आज परत निर्णय घेतलाय आणि मी परत CP ऑफिसला जाऊन तिची FIR देऊन आलेली आहे. तिला जास्तीत जास्त लवकर जी काही शिक्षा असेल ती व्हावी अशी माझी मनोमनी एक सामान्य नागरिक म्हणून हे आहे. आता, तुम्ही म्हणताय की तुमच्या सुद्धा कुटुंबाने तुम्हाला विनंती केली होती की या सगळ्या हो, हो. प्रकरणात आपण पडू हो, नये, मी त्या- मात्र आता त्यांची नेमकी काय भूमिका आहे? हा ऍक्च्युली हे बघा, आता मला माझ्या घरच्यांची भूमिका काय किंवा रुपाली पाटीलच्या घरच्यांची भूमिका काय किंवा रुपाली चाकणकरांची भूमिका काय किंवा कुणाची काय भूमिका मला घेणं देणं नाहीये. मला माझं घर, मी, माझी पोरं, माझं सगळं प्रोटेक्शन याच्यासाठी मी हे केलेलं आहे. त्यामुळे मला कोणाच्या भूमिकेशी काहीही मतलब नाही ना राजकारणाशी. मला वैयक्तिकरित्या आता न्याय पाहिजे बस. त्यांचा सातत्याने असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांचं आणि तुमचं गेल्या 6 वर्षांपासून कुठलाही संबंध आलेला नाहीये. 2017च्या दरम्यान तुम्ही रुपाली चाकणकर यांच्या सोबत जे काही त्यांचे अनेक सहकारी होते त्यांच्यासोबत या राजकारणामध्ये प्रवेश केलेला होता आणि तेव्हापासून आमचा फारसा तरी काय अजून तरी संबंध आलेला नाहीये. मात्र अचानक मी कुठेतरी आता रुपाली ठोंबरे पाटील आता कुठेतरी चांगल्या प्रसिद्धीच्या झोतात आहे आणि तिला कुठेतरी बदनाम करायचं आहे म्हणून अशा पद्धतीचं षडयंत्र जे आहे ते या असं कटकारस्थान रचलं जाते असं त्यांचं म्हणणं आहे. कसं बघताय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुपाली पाटील ठोंबरे ही प्रसिद्धीच्या झोतात आत्ता नाही, जेव्हा ती मनसेमध्ये होती तेव्हा जास्त होती. मला जर तिच्यावर काही करायचं असतं तर मी ते तेव्हाच केलं असतं, आत्ता केलं नसतं. आत्ता तर सगळ्यांना तिचा म्हणजे तळागाळातला माणूस सुद्धा तिच्या विरोधामध्ये बोलतोय. त्यामुळे मला काय तिचं काय, माझं वैयक्तिक म्हणणं एवढंच आहे की ही महिला, या महिलेमुळे चांगल्या घरातल्या बायका राजकारणात पडायला घाबरतात, येऊ शकत नाही, त्यांचं मत मांडू शकत नाहीत की या बाईच्या कोण नादी लागणार. त्यामुळे मी एक माझं मत मांडलं की हा बाईला काढा म्हणजे आमच्यासारख्या चांगल्या महिला तिथे येतील. म्हणजे आमच्यासारख्या म्हणा किंवा कोणी इतर की ज्यांना आपलं मत मांडायचं, ज्यांना आपलं राजकारणामध्ये एक काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं किंवा समाजकारण, राजकारण नाही, समाजकारणात त्यांना यायचंय. पण अशा महिलेमुळे आपण जर तिथं जायला घाबरत असू तर अशा महिलांना तुम्ही का ठेवताय दादा, हा माझा प्रश्न होता त्या पोस्टमध्ये आणि हा माझा वैयक्तिक प्रश्न होता. आणि रुपाली चाकणकरांनी त्या मला वाटतं आता एकत्र काम म्हणजे त्यांचा पक्ष एकच आहे. त्यामुळे मला नाही वाटत की ताई मला कधी असं कुणाच्या बद्दल करायला सांगतील की तुम्ही करा आणि हे करा. मला म्हणजे राजकारणाशी खरंच काही संबंध नाहीये. हे जे काही वक्तव्य मी तिच्याबद्दल केलं होतं ते मी माझ्या वैयक्तिक जे काय माझी तिच्याबद्दलचं मत आहे हे मी मांडलं होतं. आता हे कुठेतरी तुमच्याच अंगलट आलं असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मला असं वाटत नाहीये, कारण हे पूर्णपणे प्लॅनिंग करून त्यांनी माझ्या घरी घुसून वगैरे मारहाण केलेली आहे. काय घटनाक्रम साधारण घडला होता? घटनाक्रम असा ठरला होता की मी माझ्या घरामध्ये होते, मुलं होती माझे सासू सासरे आहेत माझ्यासोबत आणि अचानक माझ्या घरामध्ये येऊन त्यांनी शिव्या गाळी वगैरे मारहाण वगैरे सुरू केली आणि माझ्या मुलावर सुद्धा त्यांनी हात टाकलेला आहे. त्यानंतर इथे हे तुम्हाला दिसत असेल सगळं हे कुंड्या बिंड्या सगळं अस्ताव्यस्त करून टाकलं होतं आणि माझे भाऊ आले मला बचावासाठी तर त्यांच्यावरती पण उलटे सुलटे आरोप, हे असले घाणेरडे म्हणजे नीच झोपडपट्टी थराच्या लेवलला जाऊन ते जे काय काल वागत होते म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. तर एकूण आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते माझ्या घरात येऊन केलेलं आहे. मी कुणाच्या सांगण्यानं तिच्या घरात गेलेली नाहीये. जर मला कुणी चुकीचं सांगितलं असतं तर ऍक्शन माझ्याकडनं झाली असती, ही ऍक्शन त्यांच्याकडनं झाली आहे. त्याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या की हे तिकडनं आले, त्यामुळे तिला कोणी पाठवले आणि ती का करते हे तिला विचारावं असं माझं मत आहे. आता तुम्ही आयुक्तालयात गेला होतात पुन्हा एकदा कंप्लेंट करण्यासाठी, केलीत का कंप्लेंट आणि काय सांगण्यात आलं? मला आता CP ऑफिसमध्ये कंप्लेंट माझी नोंदवून घेतलेली आहे आणि ते मला पूर्णपणे सहकार्य करेल असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. आता इथून पुढे काय होतंय बघू आपण. जर पोलिसांकडून योग्य पद्धतीचा न्याय नाही मिळाला तर आयोगाचे दार ठोठावणार का? आधी मी बघणार आहे की मला म्हणजे मला असं वाटतंय की मी आतापर्यंतच जे काही केलं आहे म्हणजे मी काय तिच्याबद्दल जे काही वक्तव्य म्हणजे मी सांगितलेलं आहे CP ऑफिसला इथपर्यंत तरी मला चांगला न्याय मिळालाय. ह्याच्या पुढे मी ठरविल काय करायचं. तर एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता माधवी खंडाळकर यांनी आपली बाजू स्पष्ट केलेली आहे की माझ्यावरती दबाव टाकून मला माफीनाम्याचा व्हिडिओ बनवायला लावला, याशिवाय तोच दबाव कायम पोलीस स्टेशनमध्ये ठेवत माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तो जो
रुपाली ठोंबरे पाटील आणि त्यांच्या बहिणींवरती जो गुन्हा किंवा जी तक्रार होती ती मागे घ्यायला लावली, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो माधवी खंडारकर यांनी केलेला आहे। त्यामुळे आता एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय समोर येतंय ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या मते हा सगळा डाव जो आहे तो त्यांना बदनाम करण्यासाठी रुपाली चाकणकर यांच्याकडून षडयंत्र जो आहे तो रचला जात असल्याचं देखील केला जाते। त्यामुळे आता दोघांची बाजू संपवून घेतल्यानंतर या प्रकरणामध्ये नेमकं काय समोर येते हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।